वेलकम टू गोवा. फायनली गोवाची ट्रिप झालेली आहे. आपण इथे जरा फेड वगैरे मारायचा ना, तो आता फेड मारायला गेले डिसेंट. अरे भाऊनी माझा धंदा बंद करायला घेतले, तो ब्लॉग काढतो तिकडं. जागा सुकूनवाली बसायला आणि समोर असा समुद्र आणि त्याच्यात आम्ही सगळे लाटा येतात आणि असं थोडं थोडं पाणी उडतो. ओ हो जीवन पोरं हसताना काहीतरी विषय आहे वाटत. तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉग मध्ये. मंथन भंडारी ब्लॉग. हॅलो गाईज, जय सद्गुरू. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन एक ब्लॉगमध्ये. तर गाईज आज ब्लॉग बनवायचं कारण आहे, आज आम्ही चाललेलो आहेत पोरं सर्व गोव्याला चाललेलो आहेत. मी तर फर्स्ट टाईम चाललेलो आहे. खूपच मजा येईल आणि काय मजा असेल ती तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवेलच. आणि लग्नाचे ब्लॉग्स तुम्ही बघितले नसतील तर जाऊन बघा. फार्म हाऊसला पण आम्ही किती मजा केली ती एकशे एक केला तर आमच्या पूर्ण फॅमिलीने, ती पण मजा जाऊन बघून घ्या. आणि आता ही पोरांची मजा असेल ते पण तुम्ही ब्लॉगमध्ये आता कंटिन्यू पुढे बघत राहा. आता मी बॅग वगैरे सर्व पॅक्स केलेले आहेत. आम्ही जाणार आहे कारमध्ये, 2 कार आहेत. खाली गेल्यावरती तुम्हाला दाखवतो कोण कोण आहेत. आणि विरासमध्ये हीच आपली पोरं. चला काहीच निघलो आम्ही आता, चालू आहे नारळ फोडणं. मोरया चला रेडी गाईज. काय बोलत आहे का तुम्हाला 2 शब्द भाई? नाही बोला तुम्ही. काय तू काय बोलतो? चला भाऊ, गोवा इज ऑन. फायनली गोवाची ट्रिप झालेली आहे. आपण निघतो. मी नाही चाललो. चलो गाईज निघतो आम्ही. भेटू पुढे लगेच. कंटिन्यू राहा बघत. गाईज दरवर्षीप्रमाणे आमचा एकच माणूस दरवेळी टायमाला लेट असं तुम्हाला माहितीच आहे. आता पण तोच माणूस लेट. हो मी अरे दिनेश पवार आता केस कापायला गेले. मी त्याला फक्त एवढंच बोललो का इथं जरा फेड वगैरे मारायचा ना, तो आता फेड मारायला गेले डिसेंट मध्ये. बाकी आपण दिसतं आमीन त्याने दिसतो. गाईस बघू शकता तुम्ही, स्केचरची पॅन्ट बघू शकता तुम्ही. तिचे मला शेर सँडी भाऊ बघू शकता तुम्ही. तर गाईज आता आम्ही कुठे आलो माहिती का? नांदिवली गावात नाही, नांदिवली देश आहे. काय आहे रे नांदिवली? काय अरे भाऊ तो माझ्यासाठी फक्त देश, तुझ्यासाठी देश आहे ना. बाकी गाव आहे. ओके देशाचं कल्याण मीच करू शकतो. भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी. हो हो अशी कशी पोरं सगळी आमची तयार झालेली आहे. ग्रुप आमची ट्रिप होऊ दे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गाईज आता पेट्रोल पंपला थांबलाय आम्ही. डिझेल टाकायच्या फॉर्च्युनर मध्ये. बघा पूर्ण फुल करायची आहे. तर तुम्हाला दिसत नसेल, बाहेरचा उजेडतच म्हणून. तर आमची एक गाडी, एवढी गँग सर्व आमची थांबलेली आहे गाडीमधली. 3 ड्रायव्हर आहेत आमच्या गाडीमध्ये, एक सांगून. आणि मी पण एक चौथा ड्रायव्हर आहे. एक प्रो ड्रायव्हर आहे आमच्याकडे. एनर्जी भेटत पुढं भेटेल एनर्जी. इकडे व्ह्यू बघू शकता तुम्ही. इथे साईडला आम्ही थांबलेलो कारण की आम्हाला एक रील व्हिडिओ काढायची होती म्हणून. आणि अक्षय भाऊ 1 साईड ही गाडी चालवतो, म्हणजे तसं सिद्धू दाबी 1 साईड चालवतो ती वाली गाडी. 2 ड्रायव्हर आहेत ते असंच नॉर्मल बसलेलं. भाऊ ती पण घ्यायची. आणि या गाडीवाला बोलताना का आम्हाला ब्लॉग मध्ये घेतलं नाही. भेटू आता पुढच्या स्पॉटला आपण डायरेक्ट. पण गोव्याला चाललं बोरा बेकारात. चला आता गाडीत बसतो आम्ही डायरेक्ट जातो. तर हार्या भाऊनी माझा धंदा बंद करायला घेतले, तो ब्लॉग काढतो तिकडं. काहीच नाश्त्यासाठी आम्ही थांबलेलो आहे. आता बघतो कुठेतरी नाश्ता, कारण की खाल्लं नाही म्हणून खाल्लेलं आहे. आणि आता पतूनी घरून पनीर भुर्जी आणलेली आहे बघा. आणि त्याने आत्ता काढलेली आहे. म्हणजे तसं बघायला गेलं आम्ही खाण्यासाठी आत्ताच थांबलो. बरोबर त्याने आत्ताच काढलेली आहे. पनीर भुर्जी इज माय फेवरेट आहे म्हणून. आणि व्ह्यू तुम्ही बघू शकता, पॉवरफुल आहे असं एकदम. सगळी पोरं येतं. पाऊस पडलेला असं वाटतं थोडं की महक आलेली आहे. तर गाईज आता नाश्त्यासाठी आम्ही सँडविच मागवलेलं आहे बघा. मस्त हेवी डेकोरेट करून पुरं पाठवलेलं आहे. आता मस्त खाऊन घेतं. आणि पनीर भुर्जीचा पण व्हिडिओ काढणार होतो, पण नाही आणली. पण ती बाहेर काढल्या डायरेक्ट संपली. एवढी पोरांना भूक लागलेली होती म्हणून डायरेक्ट संपवली ती. आता पत्तू बोलता आमची पनीर भुर्जी घेतली नाही ब्लॉग मध्ये. बरोबर झालं पाहिजे. राग आले आमच्या भाऊ. राग आले. आर्यानेच खाल्ली. 2 भाकरी तर यांनी खाल्ल्या. एक भाकर त्यांनी खाल्ली. भरपूर जोराचा पाऊस आहे. बघूया आता किती टाइम लागतो आम्हाला पोचायला. हळूहळू चालू आहे आमचं, चालू आहे मजाक मस्ती. पाऊस आल्यावरती अजून जास्त मजा येते.
गाडीमध्ये जास्त ब्लॉग काढलाच नाही आम्ही, म्हणजे असंच टाइमपास मस्तीच्या मजाक मस्ती चालू आहे म्हणून. पण आता पाऊस आला म्हणून मी ब्लॉग काढायला गेलो. आम्ही कोकणी या हॉटेलला आम्ही थांबलेलो आहोत जेवणासाठी, कारण की जेवण आता डायरेक्ट आम्ही हॉटेलला कुठेतरी एक हॉटेल घेऊ आणि तिकडे स्टे करणार आहे, कारण की आमची बुकिंग आम्ही विला घेतलेला आहे, तो उद्याची आमची चेक इन आहे म्हणून. आता पटापट जेवतो आम्ही. काय जेवण आहे तुम्हाला सांगतोच आम्हाला. हे बघा मागं काय एडेचाले खरं होतं. आता बंद केला मी कॅमेरा केला तर बघा पाऊस पडतो इकडे कंटिन्यू. हत्ती बघू शकता. हत्ती पण दोन हत्ती एक हत्तीच गाय. आम्ही अर्धे हत्तीन बसलेले आहेत, अर्धे हत्तीवर बसलेले आहेत. काय बोलायचं मला पोरं हसताना काहीतरी विषय आहे वाटतं. हेमंत शेठ आहे बाकी हो एन्जॉय. तिची पण एमर्जन्सी बडबड चालू केली गाडी. काहीच बघा असं काय जेवण आहे, चिकन आणि रोटे आहेत. आम्ही सर्व जेवायला बसलेलो आहे कारण की भरपूर अशी भूक लागलेली. नाश्ता पण कधी आम्ही 7:30 वाजता गेलो आणि आता 11 वाजलेले. टेस्ट वगैरे मस्त. भरपूर भूक लागली तुला? मग भाऊ भरपूर. काय मी बघतच होतो हा सांगायला याला भरपूर भूक लागलेली आहे, आपल्याला जाम भूक लागली. हो हो खतरनाक आहे. काही गण प्लेट मध्ये दाखवलं घेतले. अरे कहना क्या चाहते हो? काय मला सांग पहिले. नाही, मारा काय गाणं मारा मारा मारा. काय बोल ब्लॉग चालू आहे. गाईज गुड मॉर्निंग. काल रात्री आम्ही आलो इथेच हॉटेल एक घेतलेला स्टेसाठी. आम्ही 5च जण आलेलो आहोत. सिद्धूबाई आहे, हऱ्या, जया आणि पत्तू. आम्ही 5 जण मिळून आम्ही आता मार्केटला चाललो. सर्व जेवणाचं सामान आणायला, मच्छी वगैरे सर्व तुम्हाला दाखवेलच आहे ब्लॉगमध्ये. मी येणार नव्हतो पण ब्लॉग काढायचा होता म्हणून त्याच्यासाठी आलाय. आणि आता आपण फर्स्ट टाइम आलाय तर काय कसं आहे मार्केट वगैरे सर्व एक्सप्लोरच करून टाकू. स्ट्रीट्स, गोवा स्ट्रीट्स एकदम 90s लुक. आपला कल्याणचा मार्केट आहे तिकडं आल्याची फिलिंग आहे भाजी मार्केट. बघा आता आम्ही चालल्या पुढं यावी दोघं आम्हाला न्यायला घेते कारण की आम्हाला इथलं काही माहिती नाही. बरोबर त्यांना माहिती आहे परफेक्ट. एक 2 गल्ल्या सोडल्या, आता एक आता 3री गल्ली आहे. इट्स ओके उडले तुझ्याच पण तो बघा. परत त्या गल्लीतून बाहेर निघलो तर या गल्लीमध्ये चालू आतमध्ये. टुरिस्ट लोक पण आपल्यासोबत आलेले आहेत म्हणून. हे बघा मच्छी मार्केट इकडे आहे. म्हणून शायनिंग मारतं सक्कालूच म्हणतात आंघोळ नाही केली तरी. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? तर गाईज आता इकडून मच्छी घेतलेली आहे. सिद्धू दादा दाखवा आपण काय काय घेतलेलं आहे. तडी घेतलेली आहे एक अख्खी आहे बघा इकडं आणि कोलब्या घेतलेले आहे दादा. हळूहळू बघता पुढं काय काय भेटतं आम्हाला ते. अजून वस्तू घ्यायचं आहे, भरपूर काय घ्यायचं आहे. यावी कमी करतच नाही. आता याच्यानं थोड्या जास्त झालं त्याला बोलू राहू दे, तेव्हा सांगतं नको. हे शॉपिंग वगैरे करून आलो. किंवा म्हापसाचाच इकडं स्टँड आहे, बस स्टँड किंवा पार्किंग पण बोलू शकता तुम्ही त्याला. आता आम्ही कोकोनट वॉटर पियायला घेतलं, तुम्ही बघू शकता. फुल डाएट म्हणजे पोरांची सुटली नाही पाहिजे. काल हेवी झालं ना म्हणून समझ रहे हो ना? म्हणून हो लाईट काय जरा सुरुवात. हेवी असते वस्तू काहीतरी ते सांगायचं. आता आम्ही विलावरती आलेलो आहे, जो आमचा विला होता. आता नाही आलो म्हणजे खूप पहिले आलेलो आहे. सामान वगैरे सर्व ठेवला. ब्लॉग काढत कारण की आंघोळ केली नव्हती आम्ही. पहिली गोष्ट पटकन डायरेक्ट पूलमध्ये बेडरूम आहे, तो बी दाखवतो तुम्हाला. या बघा. आणि इथं एंट्री, इकडे किचन आहे. वरती जाऊन दाखवतो तुम्हाला पहिले. पोरा पूलमध्ये सगळी गेलेली आहे. 1 मिनटं थांबा. इकडे एक बेडरूम आहे पद्धतशीराचा. इकडे एक बेडरूम आहे आणि इकडे एक बेडरूम आहे. आणि या बेडरूममध्ये तुम्हाला व्ह्यू दाखवतो. जरा थांबा. इथं आरसा पण नाही तर तुम्हाला दाखवलं असतं. 1 मिनटं. खुलजा सिमसिम तुम्ही बघू शकता. बाई गोवा. अच्छा पोरा हो इकडं बघा. बघू शकता पोरांचा उत्साह कसा आहे. सुंदर असा व्ह्यू पण तुम्ही बघू शकता. आजूबाजूला मस्त बाल्कनी मधून पॉवरफुल फुल गोवा वाईब्स आहे. मुंबईला गेलते काय. चला आता मी परत पाण्यामध्ये जातो. आता 2-3 जरा क्लिप काढू आपण. आता जेवणाची पण मला वाटतं हेमंत शेठ पाण्यात नाही, म्हणजे हेमंत शेठ डायरेक्ट कुठे असेल माहिती आहे का, किचनमध्ये असेल. आणि मला वाटलं किचनमध्ये आहे पण यो हा इकडं कपडा वालत घालतं.
काय रे कपडे सुकवायला आले का इथं? इकडे बघा लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे. फुल एस्थेटिक वाईब्स आहेत म्हणजे मंदिराचे. स्ट्रक्चर त्याचा एक नंबर आहे. तुम्ही मगाशी बघितलं असेल पूलची लास्ट क्लिप होती. आम्ही मस्त कोलबी बनवलेली आणि भात होता. जेवलो बिवलो मैफिल बिफिली बसवलं आणि नाही बोललो का हे बघा गोव्याला आल्या आराम करून काही फायदा नाही, चला आपण जाऊन येऊ. तर लगेच आता आम्ही इथं आलेलो आहे. झोपलेला कोण काय कोण झोपलेला? जया जय अजून कोण? काहीच आम्ही रोस्ट आमलेट मागवलेला आहे. चिकनचा आहे आणि असा पाव सारखा दिलेला काहीतरी. तर खाऊन घेतला आम्ही. कसा लागला? फर्स्ट टाइम खाल्ला. ट्राय केलं इकडं पण बोलला रॉस ऑमलेट आहे खाऊन टेस्ट केला नंबर. तो नाश्ता करून झाला. आम्ही पूर्ण रोडकडे गेलो आणि परत तिकडून इकडे आलो. आता इथं चाय टपरीचे इथे थांबलेलो आहे. म्हणजे छोटासा एक हॉटेल आहे इकडे बघू शकता तुम्ही गोव्यातच. तर कॉफी पियाला घेतले. जय जीसस. जय जीसस. जय जीसस. अरे सपने में मिलती है कुड़ी मेरे सपने में मिलती है. होऊ शकतो तुम्ही हेमंत शेटने आता बनवायला घेतलेले आहे मच्छी. कसा किर 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 आवाज आहे. आपला फेवरेट आवाज आहे. तर गाईज गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं परत एकदा. रात्री आम्ही जेवलो वगैरे तीच मजाक मस्ती. ती कशी जरा मेफी अशी बसले तेव्हा कसं व्लॉग अलाउड नाही ना म्हणून. तर आता आम्ही चाललो आहे चापोरा फॉर्टला आणि बीचेस 2-3 करू. तर ड्रेसिंग गिसिंग मस्त पद्धतशीर मारलेले आहे बघा सर्वांनी. बघा इंग्लंडचा माणूस मागवलेला आहे आपण आणि यो पण मुंबईचा मागवला. आणि मला दाखवा आता मी कुठला आहे. यो तर याचा विषयच नाही. यो कुठला आहे समजा नाही. फुल एस्थेटिक. आता स्पॉटला आलेलो आहे आम्ही. हळूहळू चढतो. ये चढाई चालू आहे जिल्ह्यावरती आमची. हलक्या भेटतील बघायला. कोण थांबणार पाहिजे नाही. आपण ब्लॉग मध्ये लगेच शूट करू मग समजल स्टॅमिना विमिना कोणता काय आहे. किती काल झालेला आहे. हेवी झालेला आहे. हेवी झाले का नाही तू बघू शकता तुम्ही. काय सुंदर आहे तिकडं बघा. हाऊ सी कॉल मी I make you happy baby be my baby. असा विषय एकदम एवढा भारी वाटतं ना, एवढा भारी ना काय सांगू तुम्हाला. अप्पाड असा समुद्र आहे पुढं बघू शकता तुम्ही. डेंजर एकदम व्ह्यू आहे मस्त. हा तिकडे दिलच्या हाता मूवीचा सीन रिक्रिएट करूच आम्ही. बिंडाना लावले मी न्यू डोक्याला. जरा काहीतरी आपण आल्या या ठिकाणी तसं जरा ॲस्थेटिक बनायला नको का थोडाफार. आमच्या मधला कोणतरी बोलला ब्रो सेड आय नो स्पॉट. आणि आता तर चाललो आम्ही स्पॉटवरती. इकडे वरती फॉर्ट आहे बघा आणि इकडून आम्ही आता खाली उतरून चाललो आहे पुढे. थोडासा वरती खालती रोड आहे बट काय नाही. नो स्पॉट तर नो स्पॉट. आणि त्या लाटाचा आवाज असा इथं ना चुम्मा एकदम. आयुष्यामध्ये हे नाही तर काहीच नाही. ही अशी जागा सुकूनवाली बसायला आणि समोर असा समुद्र आणि त्याच्यात आम्ही सगळे. आणि ब्रो सेड आय नो स्पॉट. मगाशी बोललो तर यो स्पॉट सिद्धू दा बिकॉज ऑफ नेचर्स कॉल का. म्हणजे क्रेडिट सिद्धू वाला नाही द्यायला लागणार वाटतं. जाऊन दे देऊन टाकू. बोलू शकत नाही मी. आता बोललो असतो तुम्हाला गिफ्ट दिलं असतं. गिफ्ट दिला असता. तिघांना सरप्राईज आहे तुम्हाला. विराज मंथन नाक्षे झाले सरप्राईज. झाले सरप्राईज झाले. काय झाले अजून एक गिफ्ट आहे का? ठीक आहे. रोज गिफ्ट देत असते आम्हाला. खूप प्रेम आहे त्यांचं आमच्यावरती म्हणून. चला जाऊया आता वरती नेक्स्ट स्पॉट. चला गाईस भेटतो पुढच्या स्पॉटला. जो बोले मजा नाही आएगा लेकिन ये देखो. पहिल्यांदा आले इथं येऊन तर किकलता नुसती. प्रँक करायचं इंस्टाग्राम वरती तुम्ही बघितलं असेल. वास्तव नाही होईये वाला. आता चालतो थांबा. हो तर वास्तव नाही होईये का आपण. वास्तव नाही होईये. वास्तव है ना होईये होने के डिश है. वास्तव नहीं हुई है नहीं बता. हरामी हो बेटा.
गाईज गोव्यातील फेमस रेस्टॉरंटला आम्ही आलो, विनायक रेस्टॉरंट ना, बरोबर ना? अरे इकडे आलेलं आहे आता जेवण करायला. तर जेवणाला मी आता आज व्हेज खाणार आहे, कारण की मंगळवार आहे, मंगळवारी खाणार म्हणून स्ट्रिक्ट आहे. तर त्याच्यासाठी व्हेज आहे, पण काय हरकत आहे. आपल्या सर्व गँगनी व्हेज घेतलेलं आहे. नूडल्स आहे, फ्राय राईस हे बघा, मस्त मच्छी एकदम पॉवरफुल आहे. इकडे चिकन आहे, कॅप्सी वगैरे सर्व याच्यावर रस्ता विषय आहे त्याच्यामध्ये. सर्वजण आम्ही मस्त एन्जॉय करतो आमचा लंच आणि डायरेक्ट नेक्स्ट स्पॉटला जाऊ. गाईज गार्डनला आलेलो आहे आम्ही इकडे. आता तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला मस्त झाडं झुडपे अँड मध्ये आम्ही बघा चाललोय. ना 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 ना. हो मस्त आहे एकदम, पॉवरफुल पॉवरफुल. दोन्ही साईडला एकदम गार्डन आणि जस्ट आता मला अशी पाऊस पण पडले, मग झाडं पण अशी म्हणजे अशी भिजलेली आहेत जरा, तर अजून फ्रेशनेस येतं त्याच्यामध्ये. गाईज आरंबोली बीचला आलो आहे आम्ही आता, म्हणजे पुढे पण आहे तो मेन, आणि आम्ही जरा पहिलेच आलेलो आहे इकडं. तर विषय कसा आहे माहिती आहे का, आता पाण्यात अलाउड नाही, कारण की बेकार अशी बेकार राईड आहे बघा लोक इथं. मजा येतं तशी जरा थोडीशी. शूज खराब नाही व्हायला पाहिजे भाऊ, आमच्या पोरांसाठी शूज म्हणजे आमचं इम्पॉर्टंट बात आहे. आता लाट येईल बघा तुम्ही, पहिली बात आहे डायरेक्ट मिनी मरीन ड्राईव्ह ऑफ गोवा, तिकडे आलो आहे आम्ही. तसं काहीच नाही, क्विरीन बीचला आलेलं आहे, फॉरेनर बीच आहे हा. पण म्हणजे अक्षय भाऊने आणला आम्हाला. अक्षय भाऊ बोलला का यो बीच मस्त आहे, पण आता यावेळी तिथे दगडं टाकलेले आहेत म्हणून आता काय बीच तर नाही बोलू शकत तुम्ही, फक्त जस्ट वॉकिंग चालू आहे आमचा. आर एस दळवी यांची पोस्ट तुम्ही खतरनाक का 2016 मध्ये घुसला डायरेक्ट तो बघा. हे बघा मस्त मजा आहे, फुल लाटा येतात आणि असं थोडं थोडं पाणी उडतं. ओ हो, आता तुम्हाला सिरियसली सांगता, अर्धा पाऊण तास झाला आम्ही तर बसलेला आणि त्या ब्लॉग मध्ये ती एकदम पॉवरफुल व्ह्यू आली, काय खतरनाक व्ह्यू आली एकदम.